सातबारा म्हणून आपल्याला सर्च करायचं आहे. आपल्यासमोर पहिली लिंक येणार आहे digitalsadvara.mahabhumi.government.in. या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायची आहे. यावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसतील, एक आहे रेग्युलर लॉग इन आणि एक आहे OTP बेस. आता रेग्युलर लॉग इन मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं इथं अकाउंट उघडावं लागेल, नवीन अकाउंट तयार करावं लागेल, साइनअपचा फॉर्म भरावा लागेल, एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल आणि मग त्यानंतर तुम्ही हा सातबारा काढू शकता डिजिटल स्वरूपात. पण जर तुम्ही रेग्युलर OTP बेस जर करत असाल, या ठिकाणी OTP बेस जर करत असाल तर फक्त मोबाईल नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी OTP घेऊन या पोर्टलला पुढे लॉग इन करू शकता. तर रेग्युलर लॉग इन समजा करणार असाल तर न्यू युजर रजिस्ट्रेशनवर जायचं आहे. या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी स्टार केलेत, हायलाइटेड आहेत, त्याच फक्त डिटेल या ठिकाणी भरायच्या. बाकीच्या डिटेल भरणं ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाहीये. मग फर्स्ट नेम टाकायचं, तुमचं लास्ट नेम टाकायचं या ठिकाणी, मोबाईल नंबर एंटर करायचा, जन्मतारीख एंटर करायची या ठिकाणी आणि इथे एक तुमचा युजर आयडी तयार करायचा, ज्याच्यामध्ये काही लेटर स्मॉल असतील, काही कॅपिटल लेटर असतील, काही स्पेशल कॅरेक्टर असतील, काही नंबरचा समावेश असेल. असा एक युजर आयडी बनवायचा आणि एक पासवर्ड देखील बनवायचा आणि पुढे रजिस्टर बटनावर क्लिक करून तुमचा युजर आयडी पासवर्ड इथं सक्सेसफुली तयार करून घ्यायचा. त्यानंतर इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचं. मग जो काही युजर आयडी पासवर्ड बनवला या ठिकाणी टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन म्हणायचं. मग तुमचं पोर्टल जे आहे या ठिकाणी सातबाऱ्याचं डिजिटल ते ओपन होणार आहे. मग आता OTP बेसमध्ये फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, सेंड OTP वर क्लिक करायचं आणि OTP बॉक्समध्ये जो काही OTP तुम्हाला आलेला असेल तो OTP फक्त या ठिकाणी एंटर करायचा, टाईप करायचा. OTP व्हॅलिडेट व्हेरीफाय झाला की मग या ठिकाणी हे पोर्टल तुम्हाला ओपन झालेलं बघायला मिळतं. हे अशा प्रकारे इथे OTP जो आहे तो घ्यायचा आहे, टाईप करायचा, व्हेरीफाय म्हणायचं. मग हे पोर्टल अशा प्रकारे ओपन होतं, ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे डिजिटल सातबारा, डिजिटल साइन सातबारा. दुसरा ऑप्शन आहे डिजिटल साइन 8 म्हणजे खाते उतारा. 3 नंबर ऑप्शन आहे फेरफार. 4 नंबर ऑप्शन आहे मालमत्ता पत्रक म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड. 5 नंबर नवीन अपडेट डिजिटल साइन ई रेकॉर्ड आणि त्यानंतर रिचार्ज अकाउंट, पेमेंट हिस्ट्री, पेमेंट स्टेटस असे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अद्वैत डिजिटल सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.